नाही तसं म्हणू नका तुम्ही. मुली आहेत, मुली आहेत पण मुलींच्या आई वडिलांची अपेक्षा वाढली, मुलींची पण अपेक्षा वाढली. ते कुठली जायचं मग मुलांनी तरी कुठे जायचं नाही होय. बोलली बा आई काहीतरी बोलली बा मुलांसाठी. काही दिवसांनी असं होणार आहे बरं का. हा मुली तो चलिए शुरू करते हैं. मग आता जर तुम्ही मुलगा बघितलाय मुलीसाठी, तो काय करतो मुलगा? आर्मीमध्ये आर्मी मध्ये आहे का? चांगलं आहे. पाहून आमच्या ते कुठे सातारचे ते बी इथं व्हायला आले. त्यांचा बंधुरा येतच आहे. काय हुंडा वगैरे नाही काय सातारा राहिले का मुलीच मेहनती. नाही आता काय म्हणजे आता गव्हर्नमेंट सर्वंट म्हणल्यानंतर तो पण बाबा काही म्हणणारच नाही हुंडा वगैरे असं नाही काय नाही म्हणून विचारलं की बाबा हुंडा आमच्याकडे वगैरे. नसते एवढं काय. तुमच्या पद्धतीने तुम्ही काय असेल ते आपण करणार. नाही तसं म्हणू नका तुम्ही. मुली आहेत, मुली आहेत पण मुलींच्या आई वडिलांची अपेक्षा वाढली, मुलींची पण अपेक्षा वाढली. ते झालंच काय. हा मुली आहेत पण शिक्षण पण मुलींचं तसं आहे आता. शिक्षण पण आहे हो, ते सगळं खरं आमची आहे. मुलगी ते कुठली मुलांनी HDFC तरी कुठे बँकेची. जायचं मग मुलांनी तरी कुठे जायचं नाही होय. बोलली बा आई काहीतरी बोलली बा मुलांसाठी. काही दिवसांनी असं होणार आहे बरं का. हा मुलींनाच मुलं मिळणार नाहीत लक्षात ठेवा. अच्छा. हा त्यांना नका करू जिथं म्हणजे बाकडी टाकायची अक्कल पण ते अक्कल पुढची हा. हा अरे बापरे. आई म्हणजे म्हणजे काय अजून बोला बरं. आई काय म्हणताय? मुली म्हणजे मुलीला जास्त टाकलेलं की बरोबर नाही? आहे का. नाही, आता आम्ही बरोबर. आमच्या मुलीचं लग्न इथं कार्यक्रम हे होतं, हा कार्यक्रम होता मोठ्या मुलीचा इथे येत ना पुण्याला. ते हा मिलिटरीवाल्याच तिला केला आता आम्ही. हा हा तिला ती मिलिटरी नाही म्हणायची म्हणून जरा हा कार्यक्रम करून घेतला. हा. नाचन दिली मी. नाही चांगलं केलं ना. आता संध्याकाळी फ्लॅट येते विमानाचा. हम्म, आठवण. हा. माझ्या नाते त्याचा फोन नंबर पण दिला नाही मी. नाही चांगलं केलं ना तुम्ही. अजिबात नाही. चुपचुपीत राहायचं दोघांनी पण. हा ती बँकेची ना हा संपला विषय. हा हो ना. माझ्या भाषेला म्हणजे माझ्या तो बँकेच्या पोराला दिली. हा. आपण मुलींचा लाड करत नाही. नाही बरोबर आहे तुमचं, अगदी बरोबर आहे. लोकांच्या लेकराला काय नावं ठेवायची मुलांना तरी. हो ती ना. काय करणार त्यांच्या कर्माने नोकऱ्याच लागण्याचं काय करणार. नाही आजी, नोकरी लागायचा विषय नाही. आता तुम्ही सांगा ना 2015 नंतर कुठली जागा निघाली का? मग 2015 नंतर कुठली जागा सांगा बरं तुम्ही. फक्त पोलीस भरती सोडून जर सोडलं बाकी काय जागा दिल्या सांगा बरं तुम्ही. आता ह्या मुली सगळ्या नोकरीचीच आहे. नाही जर पोलीस भरती किंवा ह्याचं भरती सोडलं तर त्याच्यानंतर कोणती जागा निघली का? हीच मुलगी ना वर्षभर पळून कट्टाळी. हा बघा बरं. भरती नाही झाली शिकून पण. शेवटी बँकेत जॉब लागला. असं नसतं त्याचं. आपण पण समजून घ्यायला पाहिजे ना मुलाच्या बाबतीत. हा ना बरोबर आहे ना. बरं आता कोरोनाच्या वेळेला तुम्ही कुठं आला? गावाला आला. हा थांबा ज्याची शेती याची हा कोणी तुम्हाला 3 महिने सांभाळलं असं नोकरीवाल्यांना. हा बघा बरं. हे पण लक्ष द्यायला पाहिजे ना. शेती म्हणले की नको म्हणतात. हा शेती सोडायची का? हा ना. असं नसतं त्याचं. इतकं हुशार बोलून नाही जमत मुलींनी. इथं बी येते हा. सातारमध्ये बी व्हायची असं ते. सातारमध्ये बी असते ती माग. ते तर सगळीकडेच आहे. आता काय त्यांनी तर धंदा मांडलाय, दुसरं काय. हे महागाईचा धंदा झाला, दुसरं काय. त्यांना माहितीये की थांबतात देतात. काय करायचं. आणि सगळे लोक बाहेरचे आहेत. आपल्या काय अशी पुण्यातले लोक नाहीत, ती बाहेरची राजस्थानी तिकडची पोर तिकडचे आहेत ते बाहेरचे. काय करतो फोटो माग राहिले हो. शांत राहील. आता हे चारी पण नातीच येतात का? आता 2-3 वेळा सोडायच्या. दोन घरी तिचं लग्न ठरवलं. आता गावाला आहेत कार्यक्रम झाला. पुण्यात तरी पहिलं लय चांगलं.
आता एवढी कसली गर्दी झाली. नाही पुण्यात 2020 नंतर नाही का लय गर्दी वाढली. गावात ह्या गाड्या घोड्यांना ते केलं बिलं परवडतात का मला सांगाल ते. आता दिघेला तरी काय होतं तिथं. हा ना काहीच नव्हतं. अहो पण ती आता जी लाईन आहे ना तिथं पाण्याची जास्त साधन. हा, बस टाइम आमचं बंधुराज आले ना 20 वर्षासाठी माझं हा, काही नव्हतं दिघी निम्मी दिघी मोकळी. हा. आता काय झाले तिथे पाय ठेवाय झाला. जागा नाही कोणाकडे. म्हणजे त्याचा झाडाचं होतो हा. आणि त्या केलं मागली काय झाली हा? हो ना मुलांनी कुठं भरायची कशी हो ना. बाया 10 रुपयासाठी वाटते गाडीच असते भांडतात. करू काही त्याच्या मी विचार करणारी खूप कमी लोक आहेत मग की बा त्याचा पण पोटा वगैरे आहे. हा, बरोबर ना हा ना. आपली पण पोट भरते का बरोबर आहे. हा, माझा एक पाचा मुंबईवरून आलता ना हा, कार्यक्रम म्हणला आज्या सगळी जण कार आहे ना हा, अजिबात नाही तू एका नोरी टप्प्यात आमचा हा. बरोबर आज काय झालं की म्हणजे तिकडच्या स्पोर्टात ते काही धंदा आहे का तुझा एवढं नाही विचारात तुम्हाला काय वाटतं त्याची घटस्फोट की हे माग कुठेतरी त्या थोडस कारण असला मला काय म्हणतात असू द्या काय काय पण समजून घ्यायला पाहिजे ना हा. कसं होतंय सुशिक्षित लोकांचाच घटस्फोट. नाही ही जे आई जे बोलला ना आ? आणि जे त्रास आईनं सहन केलाय कसा केला असेल कसा संसार केला असेल ते आईला माहितीये. आणि आताच्या मुलींचं काय झालंय माहितीये का लग्न ठरलं हा, कार आहे का बंगला आहे का हा, तुझा काय करतो फिलिप बघू हा, आता बारा बघू हा हा, नंतर लग्न त्याचा आई वडील आहेत का मग त्याने मारून टाकावं का हा ना. अरे असंच असतं आता मुली हे नाही बघत की बा आपल्या वडिलांनी पण घर काही लगेच नाही बांधले. हा त्यांनी पण आधी लग्न केलं त्यावेळेस त्यांच्या घरी पत्र होती मग लग्न झालं आता बरोबर नंतर घरावरची पत्र गेली आपल्या हा लगेच त्यांनी कार घेतली का मग त्यांना पण वेळ भेट लागला ना करायला. त्यांचे पण वय 50 वर्ष जेव्हा गेले तेव्हा त्यांच्याकडे गाडी आली बंगला आला. आणि म्हाताऱ्या माणसाला पण डिमांड द्यायला पाहिजे होता असं म्हणून नाही बाबा हा हे त्या मुलीच्या आई वडिलांना बी कळलं पाहिजे बा. कळलं पाहिजे हा पण आजकाल तसं राहिलंच नाही ना. मग नाही अजिबात राहिलं नाही तू आणि त्या मी मुलाचं वय 22-23 त्या मुलाकडे कार पाहिजे यांना आ, त्या मुलाकडे घर पाहिजे. अरे कुठनं येणार जेव्हा आपले वडील कामाला जेव्हा त्यांच्या लग्न झालं वडिलांचं त्या वडिलांकडे काय होतं आपल्या. मुलांच्या शिक्षणाला त्यांनी पैसे वापरायचं हा? हा ना. मुलांना नोकरी लागली की तुम्ही बसणार छोकरी घेऊन हा? असं नसतं त्याचं मला बघा हे 2 मुले आहेत बारका हा. मोठा येते हा, त्याला तो 4 मुले आहेत हा, त्याला एकच मुलगा आणि एकच मुलगी हा, तिथे ते इंजिनियर आहे हा. आता त्या मुलाला सुद्धा या 4 मुली सांभाळायच्या कुटुंब सांभाळायचं म्हातारी माणसं सांभाळायची समजून घ्यायला पाहिजे ना. हो ना बरोबर आहे ना. आता आम्हाला म्हणतो तर आज राहत हा. मला काल रात्रीत आले तर झालाय आता त्या आम्हाला जागेवर जाऊ दे तू जरा आराम थांबव हा, बरोबर बरोबर आहे ना. सिटीत एवढे लोक राहून जमत नाही नाही हा? नाही नाही आज समोरच्या माणसाला आपण समजून घेतलं तर काही होत नाही तक्रार काही होत नाही थोडस ना ऍडजस्टमेंट केलं ना की जर म्हणजे समजा जर नवरा रागावलाय तर बायको शांत झालं पाहिजे शांत पाहिजे हा आणि जर बायको रागावली तर नवरा शांत झाला तर मग कशाला वादविवाद वाद होणार. होतोय हा. समजून पण घ्यायचं पाहिजे ना. हा आजकाल मानसिकता नाहीच आहे ना ऐकून घेण्याची. 2 किलो आणायची जाता काय म्हणते 5 किलो साखर घेऊन ये. अरे पण खिशात पैसा असला तर आलं ना 5 किलो पूर्ण पोहे गेला की बाबा आमच्या मुलीने चांगला संस्कार केले नाही चांगलंय नाही तुमच्या बोलण्यावरच वाटतंय की ते काय तुम्ही संस्कार काय दिले असणार आहे काय. अशी 25 वर्ष माणसं घरात येऊ सगळ्याचं स्वयंपाक बिपाक हँडल करणार रोज झाड भांड कुंड आणि मी पण देताना चांगल्या ठिकाणी मुली देणार ना. हो ना हो ना. आता ही मोठी मुलगी ना ते दिली हा.
अहो कधी जरी आली तरी सण करायला शिकाय पाहिजे. हा ना, ते तर आहेच की. एकदम कसं आपण जर समजा बी पेरलं हा, त्याला 3 महिने लागतात हा, बरोबर आहे. तेव्हाचे बाजारात जाते. हा. तुम्ही जर म्हणाला आता नवरा केलं की सगळं पाहिजे विमान असं नसतं. आजी तुमचं बोलणं मला लय आवडलं पण हा. हं? तुमच्या बोलण्यामध्ये तथ्य आहे कुठेतरी. अहो लोकांच्या लेकराला काय नाव ठेवायचे हा. त्याला पण अर्थ नाही त्यात काय. आता बघ मला पेरिडच झाला होता वर्षी झाला. हो बोलले तसं आता 2 मगाशी. लाख रुपये घालवले मला हा, ऐकायची. हा. आता काय म्हणते काय चूक आहेत का? नाही ना. अं? दादी टाकतं. म्हणत होते म्हणजे काय असतं एवढा खातो चला मला कधी येतात हम्म, केला पण हम्म. घेतलंय त्यांनी. हा, एकामेकाचा फोन एकामेकाला दिलं नाही तर काय नाही हा, गप्पुमान पोळी करून राहायचं हा. आणि अपेक्षा वाढते ना. हा ना. आणि हो हाती किती पैसा आला ते खबर नाही नाही पुरत. किती येऊ द्या किती पैसा येऊ द्या. कपडा महाग झालाय पण महाग झाल्या हा. सगळं महाग झाल्या. याला तर शेती नाही ना त्याचं तर लय अवघड जात नाही शेती. नाही पण लोकांना शेतीचं महत्व अजून काही माहितच नाही सिटीतल्या हा. लोकांना. मग सिटीच्या लोकांना हा, आपण खातोय कुठं शेतीत पिकतंय तेच. हा. त्यांना नाही काही नाही कळते शेंगा हे कुठली हे येते. सगळं झालं पण महत्व काय शेतीचं हे लोक आपण म्हणजे शेतकऱ्यांनी जाणीव त्याला होऊ दिलं नाही ना. जेव्हा यांनी पिकवणं बंद करतील तेव्हा लोकांना कळेल की म्हणजे शेती किती महत्वाची आहे हा. काय आहे. आता की मी काय तुम्हाला म्हणलं आता कोरोनात काय काय लोक 4-4 महिने गावाला येऊन राहिले. हो. माती खाल्ली असते का त्यांनी हा, खाल्ली असते का सांगा ना मला तुम्ही. मुली म्हणते शेती नको एकूण खा हा. आणि ही काय धंदा झालं तुमचं असं नसतं हे. हा. 40,000. हा ना गावात शिक्षण. काय करते? हा ना हं. शिक्षण पण आपल्याला महत्वाचं शिरवळा आहे. सोडायचं. पण संस्कृती चांगली. हा, संस्कृत चांगले संस्कार चांगले. तिला 100 टन ऊस पडला. अरे 50,000ची खर्च आहेत मजुरी आहे पाणी आहे हा हा ना समजून घ्यायला पाहिजे ना. ते दिसणार नाही लोकांना. टमाट्याचे ढीग बसून नाचतात लोक. हा, त्याचं काय किंमत तुम्हाला कळते. हा ना. मी तुळशी आम्ही चालून आलो हा. दिवस पण तुमच्या तिथं नांदेड त्या भागातल्या लोकांनीच चालायचं. आळंदीला गेलो बागायत नाही काय नाही. गेला हा, टाकाली टाकाले बायका हा, आणि पुरुषांनी पण तिच्या लेडीज कशीच उभी राहिली. हा, काय बाय झालं तू किती वालीस का माणसं टाकल्या आली. हा, आमच्या जर घरच्या माणसाने विचार हे कुठलं देवदर्शन घेतलं हा. आम्ही काय सांगायचं नाव दगडीचं घेतलं हा ना हा ना. आवडी म्हटली सावकाश घे दर्शन असं नाही ग म्हणलं करायचं. हा. गावावरून लोक यायच्या का नाही तुम्ही चांगलं सांगलं तिला. नाही तिने समजून घेतलं नाही तिथं हा. ते बरोबर आहे. नाही बरोबर असं नाही करायचं, असं नाही म्हटलं तितके लांब ना आपण यायला लागलो ही लोक ढकलणार. मग मी तुम्हाला पाया पडू पण देणार नाही. नाही नाही घरी विचारलं काय कशाच्या पाया पडला म्हणजे काय सांगणार काय काय लोक हा. दगडीच्या हा. तिने समजून घेतलं. मी आजी बरंच काही हात लावलं नाही कुणाला टाकलाय. नाही, आपली माणसं पण थोडं समजून घ्यायला पाहिजे. बाकी 2 मिनिटं बघितलं बाजूला झालं असं नाही. आपल्या लोकांना चान्स दिला ना की तिथंच थांबणार. तिथंच थांबणार. त्यांची पण चुकी नाही आणि आपली पण चुकी नाही. हा. प्रत्येक गोष्ट असं समजून घेतली ना. रांधळी जशी आहे ती काय काय